मराठा आणि ओबीसी आंदोलकांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांच्यात झुंपलेली आहे। तर दोघांनी एकमेकांविरोधात एकेरी भाषा आणि शिवराळ भाषेचा वापर केला। काळकुटे मनोज जरांगेंना विकून टाकतील अशी टीका नवनाथ वाघमारेंनी केली आहे। तर बीडमध्ये जातीवाद पेरण्याचं काम काही जण करत असल्याची टीका गंगाधर काळकुटेंनी केली आहे। कोण काळकुत्रे? कोण काळकुत्रे? जरांगीनी पाळलेले का? हे जरांगीला विकणारी टोळी आहे। एक दिवस जरांगीला हे भिकाला लावतील आणि स्वतःच्या मोठमोठले उद्योग जरांगीच्या नावावरून पैसे कमवून स्वतःचे उद्योग स्थापन करणारी ही टोळी आहे। ही बीडमध्ये बऱ्याच दिवसापासून कार्यरत आहे। अहो तो वाघमारे नाही, कुत्र मारे येतो आणि वसुली बिसुली काय नाही। माझी जाहीर चौकशी करा कोणचे बी, मी तयार आहे तसल्या गोष्टीला। फक्त मराठा समाज आणि मनोज दादाच्या जर कुणी खालच्या भाषेत टीका केली ना, त्याला त्याच भाषेत उत्तर देईल। मला सीबीआय चौकशी करा, CID चौकशी करा, तयार आहे। तुमच्यासारखे आम्ही काय कुणाची सुपारी घेऊन समाजासाठी काम करत नाहीत। आम्ही आमच्या समाजासाठी आणि मनोज दादासाठी प्रामाणिक काम करतो।